संत वहिनींशी आपण गप्पा मारल्या, जाणून घेतलं वहिनींच्या मनात नेमकं काय चाललंय, सासू सासरे आणि वहिनी यांच्यामधलं ते नातं. आणि आता पुढच्या वहिनींना नमस्कार. 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 ज्या ओळख करून मी चैताली कदम, हे माझे मिस्टर, माझ्या सासूबाई, माझी मामी सासरे, नमस्कार, माझी बहीण, त्या सगळ्या माझ्या बहिणी, तो माझा हा माझा भाचा, तो दीर आणि मागे मम्मी उभी आहे. काय फटाफट ओळख करून दिलीत ना, सुटला तिकडं द्या. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? गुरेगाव. गोरेगाव. आणि लग्न? अंधेरी. अंधेरी. भेटले कुठे? ट्रेन मध्ये. कसे? पिकनिकला गेला होता? ऍक्च्युली मी तेव्हा 9th स्टँडर्डला होते. आम्ही पिकनिकला चाललेलो आणि हे लोक पण तिथून पिकनिकला चाललेले. मग आमची ट्रेन मध्ये भेट झाली. कुठे गेला होता पिकनिकला? खोपोली. खोपोलीला का? तिकडे ट्रेकिंगला गेलेलो. आणि तेव्हा हे पण आले होते? ते पण ट्रेकिंग साठी आलेले? नाही, ते खोपोली पॉइंट वर चाललेले, जिथे वॉटरफॉल आहे ना तिकडे चाललेले. पण त्यांनी बॅग मुद्दाम ठेवली असं तुमचं म्हणणं आहे? होऊ शकतं, कदाचित. होऊ शकतं म्हणजे? माहित नाही का, ते त्याला माहित. पण ती बॅग तुमच्या डोक्यात पडली? त्या टिफिन होता पोहे भरलेले. मग ते पोहे सगळे सांडले? आणि मग पोहे बघून तुम्ही ठरवलं? नाही, ठरवलं वगैरे नाही. मग त्या लोकांनी आमचा ग्रुप जॉईन केलेला. मग खूप वर्ष फ्रेंडशिप होती. मग पुढे जाऊन असं वाटलं. मग घरी सांगितल्यावर काय झालं? ह्याच्या घरी म्हणजे कळलं की असंच आहे म्हणून त्याने सांगितलं. मग त्याच्या ऍग्री होते सगळे. मग ते घरी आले आणि मग माहित पडलं मम्मी पप्पांना. बरं वहिनी, मग मला सांगा, सासूबाई इथेच असतात? हो, इथेच तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही सगळे एकत्र राहता. आणि मग सासूबाई कधी नाराज झाल्या होत्या की तुमच्याशी बोलायचं नाही असं? झालेला एकदा दोनदा. कधी? असंच काही छोट्याशा कारणावरून. काय होतं ते कारण? माझ्या मुलीला जेव्हा ताप आलेला ना, तेव्हा मी तिला घेऊन डॉक्टरकडे गेलेले आणि मग खूप ताप होता. मग डॉक्टरने तिला सकाळी ब्लड टेस्ट करायला सांगितलेला. मग मी तिला बोलले की मी फोन करून सांगितलं की मी इथेच राहणार आहे, तर ठीक आहे. ती बोलली की हा ठीक आहे. आणि तिने फोन ठेवताना ती बोलली गावाच आहे, तिकडेच राहायला पाहिजे असं. मग मी तिकडे राहिलेच नाही, डायरेक्ट इकडेच आले. खूप चीड आलेली. मग मिस्टरांना मी यायच्या आधीच त्याने सांगितलेलं. आणि मिस्टर नेहमी कोणाची बाजू घेतात, तुमची की सासूबाईंची? आईची. आईची. मग चांगलं आहे ना. हा, चांगलं आहे. आईचीच घ्यायला पाहिजे. तर मी पण तिच्याशी म्हणले, तो पण म्हणला, तर काय मग तो तिची बाजू घेतो, ठीक आहे. हो ना. सासूबाईंशी आपण नंतर गप्पा मारू. पण कारण तिनेच त्याला इतक्या वर्षापासून मोठं केलंय. मी तर आत्ताच आली. मग तो तर ती ऑलवेज तिचीच बाजू घेईल. पण चुकीच्या गोष्टीत नाही घेतली पाहिजे असं पण वाटतं. तुमच्या मुलीचं नाव काय? शार्लिन. शार्लिन. मग ती जेव्हा झाली तेव्हा वातावरण कसं होतं? ठीक होतं. तो तर हॅपी होता. सासूबाई पण ठीक आहे, होत्या हॅपी थोड्याफार. म्हणजे मला कळलं नाही का त्यांना मुलगा पाहिजे होता? तर आता मुलगा आणि मुलगी असं काही वेगळं नाहीये. आणि तसं व्हायला पण नकोय. मुलगा आणि होताच कामा नये. कारण आणि सासूने तर असं नाही केलं पाहिजे. कारण त्या स्वतः एक मुलगी असतात तेव्हाच त्या सासू होतात. कुठल्याच सासूबाईंनी असं नाही केलं पाहिजे. आणि मोस्टली त्यांनी तर नाहीच, ज्यांना मुलगी नाहीये. हे झालं वहिनींचं मत. मिस्टर काय म्हणतात तेही ऐकूया ना. मिस्टरांना बोलवा. नमस्कार. नमस्कार. आठवतो तो दिवस? कोणता? तुम्हाला कुठला आठवतोय? एकच आठवतो, 10 वर्षापूर्वीचा. काय होता तो दिवस? ज्यावेळेस आम्ही खोपोलीला पिकनिकसाठी चाललेलो माझ्या मित्रांसोबत ट्रेन मधून. ते सांगितलं त्यांनी. तुम्ही मुद्दाम ठेवलं होतं का बॅग त्यांच्यावर? नाही, खरं तर माहिती नव्हती की अशी कोणी व्यक्ती त्या ठिकाणी बसलेली आहे. जसं आपण एखाद्या ट्रेन मध्ये चढतो आणि पहिला आपण बॅग वरती ठेवतो, त्याप्रमाणे मी बॅग आपली उचलून वरती ठेवली होती. झालं असे की नशिबाची गोष्ट होती, ट्रेन सुरू झाली. ट्रेनचा जसा झटका बसला, वरून बॅग डोक्यात पडली. आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा हिचा चेहरा पाहिला आणि बघतात क्षणी चिडल्या होत्या तेव्हा? हा, चिडल्या होत्या खूप. ओरडली की कोणाची बॅग आहे? तर मी म्हटलं सॉरी, माझी बॅग आहे. आणि मी परत व्यवस्थित सॉरी म्हणून त्यांना बॅग वरती ठेवली. बरं, लग्नानंतर खोपोलीला गेलात की नाही? नाही, त्यावेळेस वेळच भेटला नाही नंतर जाण्यासाठी. सासूबाई आणि यांच्यामध्ये समजा कधी छोटासा आता घरात वाद झाला तर तुम्ही आईचीच बाजू घेणार, पण असं नाही का कधी बायकोचीही बाजू घ्यायला पाहिजे असं वाटतं? हा, बरोबर, घेतली तर पाहिजे. पण कसं आहे ना की
बायकोला आपण एक वेळ बाबा समजून घे हे सांगून आपण हे करू शकतो, पण आईला दुखवता नाही येत. आणि जिने आपल्याला लहानाचं मोठं केलंय एवढं, तिला एक छोट्याशा कारणासाठी की आपण दुखवणं बरोबर नाही, म्हणून तात्पुरती आईची बाजू घ्यावी लागते. नंतर रात्री समजवता येतं वाईफ आहे समजवायला की बाबा समजून घे तेवढं म्हणून. काय म्हणता? बरोबर आहे ना बरोबर त्यांचं? आहे, बरोबर आहे. खरं तर भांडणं झाली तरी एक त्यामागे एक माझा असं मी हे लावतो की एखादी सुंदर व्यक्ती जी असते त्याला आपण जर काळा टीका लावला तर त्याला नजर लागत नाही. ही जेवढी गोष्ट खरी आहे, एक सुखी कुटुंबामध्ये वर्षातून एकदा तरी भांडण झालं पाहिजे, जेणेकरून स्वतःचं किंवा दुसऱ्यांची नजर लागत नाही, असं माझं मत आहे. किती छान. हा, परिवाराला भेटणार. पण त्याआधी जरा ना मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. फ्रीज मध्ये एकूण किती अंडी आहे तो? 6 अंडे. अभिनंदन, उत्तर बरोबर. बरोबर आहे. अरे वा. बस. आता वहिनी तुम्ही सांगा, मिस्टरांचं 1ली ते 5वीचं शिक्षण कोणत्या शाळेत झालं? BMC स्कूल, कुठली? विक्रोळी 5 साईड. काय कुठली? नाही, वडाळ्याला BMC स्कूलमध्ये झालं 1ली ते 5वी. विक्रोळी सांगितलं, बरं ठीक आहे. आणि वहिनींचं 1ली ते 7वीचं शिक्षण? उन्नतनगरला गोरेगाव BMC स्कूलमध्ये. वा, अभिनंदन. जास्त लक्ष त्यांचं आहे तुमच्याकडे वहिनी. हा, आता ही म्हण पूर्ण करायची. वहिनी तुम्ही अर्धवट वाचा. धरले तर चावते. हा, धरले तर चावते आणि सोडले तर पळते. अभिनंदन. 3 उत्तरं बरोबर आली, त्यामुळे 300 रुपयाचं बक्षीस वहिनी तुम्हाला मिळालं. अभिनंदन. Thank you. म्हणजे खरं तर तुम्ही त्यानेच उत्तरं दिली आहेत, पण बक्षीस तुमच्याकडे आहे. भेटूया परिवाराला. नमस्कार. नमस्कार. सासूबाई नमस्कार. काय छान असतात. सासूबाई, तुम्ही यांच्यावर रागावता की नाही हो कधी? काय रागवायला पाहिजे ना कधीतरी. किती कौतुक करायचं सुनेचं तरी तुम्ही. हा, म्हणजे ह्याच रागावतात. तुम्हाला रागवायला स्कोपच नाही. बरं वहिनी, तुमच्या मनातलं वाक्य ते ओळखतात का कोण ओळखतं? ओळखेल, हा, ओळखेल तो. बघूया आता हे वाक्य ओळखतात का वहिनी. रेडी? हा. एक मोठी बॅग डोक्यावर पडली, बोलू नका. उचलून बॅग घरी घेऊन चालली. बॅग घेऊन चालली. एकदा एक बॅग डोक्यावर पडली आणि ती बॅग आता उचलून मी आयुष्यभर घेऊन चालावून सांगते. वेळ संपली. बायका उचला. आयुष्यभर सुद्धा तुम्ही ओळखलं, पण बॅगा उचला काय स्वतःला उचलायला लागतील ना. त्यामुळे हे बक्षीस गमावलं.